नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 23व्या फिफा विश्वचषक 2026चं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, स्पेन या देशाने अर्जेंटिना या देशाचा पराभव करत 23व्या क्रमांकाचं या ठिकाणी फिफा विश्वचषक या ठिकाणी जिंकलेलं आहे 2026चं. या ठिकाणी टॅली जर बघितली, अव्वल स्थानी स्पेन आहे 1 नंबरला, 2 नंबरला आहे अर्जेंटिना, 3 नंबरला इंग्लंड, तर 4 नंबरला फ्रान्स. या संपूर्ण फिफावरती आपण ऑलरेडी 7:30 वाजता या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या बाहेरचा या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत सन्मान 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक ए, नंदिनी आझाद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नंदिनी आझाद असं त्यांचं नाव आहे. कोण आहेत या? तर वर्किंग वुमन्स फोरम इंडियाच्या त्या अध्यक्षपदी आहेत. त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं नाव आहे नंदिनी आझाद. त्यांना या ठिकाणी भारत सन्मान 2026ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कशासाठी? काय काम आहे त्यांचं? तर महिला सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांच्या उन्नतीसाठी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या नवनवीन जाहीर झालेल्या पुरस्कार आणि त्या व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. बार्टन पुरस्कार 2026 सुभानी शेख, बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 के सत्यनारायण राजू, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 सुदर्शन पटनायक, वुल्फ पुरस्कार 2026 पहिले भारतीय ठरले जैनेंद्र के जैन ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. UK संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड हा देण्यात आला हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक 2026 मध्ये देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. WMOचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार देण्यात आला डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांना. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026चा किताब देण्यात आला नीता अंबानी यांना. आणि भारत सन्मान 2026ने सन्मानित करण्यात आला आहे नंदिनी आझाद यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. जागतिक आधुनिक लष्करी विमान निर्देशिकामध्ये 2026च्या मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा. मी काय सांगतो अगोदर तुम्ही हा फोटो बघून घ्या. IAF ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये ओव्हरऑल जर बघितलं तर भारताचा या ठिकाणी 6वा क्रमांक आहे. परंतु फक्त पर्टिक्युलरली या ठिकाणी आर्मीमध्ये जर विचारलं तर या ठिकाणी 3रा क्रमांक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये योग्य उत्तर काय आहे? तर लष्करी विमान निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे? तर पर्याय क्रमांक सी, 3रा क्रमांक आहे. पहा, लक्षात घ्या. जर तुम्हाला असं विचारलं सगळ्याच प्रकारचे जे काही फोर्सेस असतात, एअर फोर्स आहे, नेव्ही आहे, बरोबर का नाही, आर्मी आहे, अशा प्रकारच्या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे 6वा इंडियन एअर फोर्सचा. आणि जर तुम्हाला असं विचारलं पर्टिक्युलरली फक्त जे काही एअर फोर्स आहेत पूर्ण जगातील त्याच्यामध्ये भारतीय एअर फोर्सचा कितवा क्रमांक आहे? तर भारतीय एअर फोर्सचा 3रा क्रमांक आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. लिथुआनिया नावाचा देश आहे. त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिंडा उगास सिनकेविशियस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मिंडा उगास सिनकेविशियस असं त्यांचं नाव आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिथुआनिया नावाचा देश आहे. त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल. तर लगेच काय करूया, 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही पंतप्रधान बदलण्यात आलेले आहेत लेटेस्टमध्ये त्यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. मादागास्करचे आहेत रुपिन जाफिसांबो, जपानचे आहेत साने ताकाची, नेदरलँडचे आहेत रॉब जेटन, हंगरीचे आहेत पीटर मॅगार, इराकचे आहेत अली फलिह काधिम अलजैदी, स्लोवेनियाचे आहेत जानेज जानसा, इथिओपियाचे आहेत अबी अहमद अली, लिथुआनियाचे आहेत मिंडा उगास सिनकेविशियस आणि युक्रेनचे आहेत सेरही कोरेत्स्की असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न त्या अगोदर आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे जानेवारी 2026 ते जून 2026, PDFची किंमत 99 रुपये आहे. QR कोड स्कॅन करा, फोनपे किंवा गुगल पेने QR कोड स्कॅन करून 99चं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या वरील व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक 4, अलीकडेच पॉलिसी बाजार या कंपनीने टिंबटिंब यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमिताभ बच्चन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आजकाल तुम्ही ऑब्झर्व करा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये काय करत आहेत, हे जे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत वेगवेगळ्या कंपनीने नियुक्त केलेले याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 2026 मध्ये काही महत्त्वाचे कंपन्या आहेत त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आपण जाणून घेऊया. अमिताभ बच्चन कोणकोणत्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, तर GST साठी आहेत, मुथ्थूट ग्रुपसाठी आहेत, गुडविलचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी दरवाजा ब्रँड कॅम्पेनसाठी त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं होतं. DD किसानचे चॅनलचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, लक्स इंडस्ट्रीजचे आहेत, OnePlusचे आहेत, अक्षय कुमार आहेत, रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आहेत, हार्पिकचे आहेत, PC ज्वेलर्सचे आहेत, कटरीना कैफ ट्रॉपिकानाचे आहेत, कल्याण ज्वेलर्सचे आहेत, मेट्रो शूजचे आहेत, प्रियंका चोप्रा स्किल इंडियाचे आहेत, आसाम टुरिझमचे आहेत, हरमान इंटरनॅशनलचे आहेत, शाहरुख खान हुंदाई जे काही मोटर आहे बरोबर त्याच्यासाठी ते ब्रँड अँबॅसेडर आहेत, नेरोलॅक पेंटसाठी आहेत, फूड पांडासाठी आहेत, कीर्ती सेनन डाबर आणि बाटाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत, दीपिका पादुकोण विस्तारा एअरलाइन्स आणि गोबिबोचे या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडरपदी त्यांना निवड करण्यात आलं आहे. माधुरी दीक्षित इंटेक्स आणि मा अभियानासाठी त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं आहे. दिया मिर्झा तर या ठिकाणी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. स्वच्छ भारत मिशनसाठी ते या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. पॉइंट लिहून घ्या. मुख्यमंत्र्यांच्या बिहार हेलिकॉप्टर पर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजनेअंतर्गत पर्यटकांना पटना ते राजगीर, वाल्मिकी नगर आणि मा मुंडेश्वरी यासारख्या प्रमुख वारसा, धार्मिक आणि वन्यजीव स्थळांना जोडणाऱ्या अनुदानित हेलिकॉप्टर उड्डाणांचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे या योजनेच्या अंतर्गत. बिहार स्थापना 22 मार्च 1912ला, मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्यपाल सय्यद अता हुसैन आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, ग्लासगो जे की स्कॉटलंड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताचे ध्वजवाहक आणि मशालधारक खालीलपैकी कोण कोण असणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए मीराबाई चानू आणि पर्याय क्रमांक बी लवलीना बोरगोहेन. लक्षात घ्या मीराबाई चानू यांना या ठिकाणी भारताचे ध्वजवाहक म्हणून या ठिकाणी निवडण्यात आलं आहे, तर लवलीना बोरगोहेन यांना या ठिकाणी भारताचे मशालधारक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. RTO AMVI 2026 बद्दल इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी बॅच ऑलरेडी लॉन्च करण्यात आले आहेत. बॅच ऑनलाईन आहेत, या ठिकाणी लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड आहेत. ॲडमिशन ओपन झालं आहे. आरंभ बॅच 3.0चं पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% डिस्काउंट मिळणार आहे. सोबत हे जे काही या ठिकाणी प्रिलिम बॅच घेणारे स्टुडंट आहेत त्यांना 25% ऑफ मिळणार आहे मेन्समध्ये. मेन्सची या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे. दोन्ही गोष्टी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळतील. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. मीराबाई चानू या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत, तर लवलीना बोरगोहेन हे या ठिकाणी बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. बिलकुल या ठिकाणी कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. तर मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन यांना या ठिकाणी अल्टरनेटिव्हली भारताचे ध्वजवाहक आणि मशालधारक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. कशामध्ये? तर 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये. कुठे आयोजित होणार आहेत? तर ग्लासगो म्हणजे स्कॉटलंड या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, नीती आयोगाच्या 2026च्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. नीती आयोगाचा पहिला गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 हा या ठिकाणी सादर झाला आहे, ज्याच्यामध्ये 1 नंबरला गुजरात आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, तर 3 नंबरला तमिळनाडू आहे. लक्षात घ्या हे झालं या ठिकाणी मोठ्या राज्यांच्या बाबतीमध्ये. जर तुम्हाला असं विचारलं डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी गुंतवणूक कुठे आली, तर उत्तराखंड राज्यामध्ये. आणि जर तुम्हाला असं विचारलं केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये किंवा शहर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये छोट्या राज्यांमध्ये, तर त्यामध्ये गोव्याने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे.
क्लिअर. नीती आयोगाचा हा अहवाल आहे पहिला. नीती आयोग फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान, सध्या आहेत माननीय नरेंद्र मोदीजी. उपाध्यक्ष आहेत अशोक लाहिरी. सीईओ आहेत निधी छिब्बर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ISSF शॉटगन विश्वचषक 2026 या स्पर्धेच्या ट्रॅप प्रकारामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीरू धांडा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नीरू धांडा असं त्यांचं नाव आहे. हे जी काही ISSF विश्वचषक शॉटगन 2026 ही जी काही चॅम्पियनशिप होती ती लोनाटो म्हणजेच इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नीरू धांडा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, युनायटेड किंगडमने म्हणजेच ब्रिटनने, युकेने टिंबटिंब या व्यक्तींची कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणजेच AI मिनिस्टर, बरोबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कनिष्क नारायण असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कनिष्क नारायण असं त्यांचं नाव आहे. युनायटेड किंगडमने कनिष्क नारायण यांची कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच भारतीय नौदलाला कोणत्या देशाकडून आणखी एक MH-60R हे जे काही सी हॉक हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, USA. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडून भारतीय नौदलाला आणखी एक MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर मिळालेले आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट हा जो काही करार करण्यात आला आहे त्या करारानुसार खरेदी केलेल्या 24 पाणबुडी विरोधी युद्ध हेलिकॉप्टरपैकी ही 21वी हेलिकॉप्टर असून ती कोची येथील INS गरुडा या ठिकाणी दाखल झालेली आहे. ही गोष्ट मला बिलकुल विसरायची नाहीये. पुढचा प्रश्न, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरती वन डे सामन्यामध्ये शतक झळकवणारा ठरला आहे पहिला भारतीय कोणता ठरला आहे खेळाडू? बरोबर. तर या ठिकाणी लक्षात घ्या 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोहित शर्मा. बरोबर. रोहित शर्माने या ठिकाणी 138 धावा काढल्यात 110 या ठिकाणी बॉल्समध्ये. तर या ठिकाणी लॉर्ड्सचं जे काही मैदान आहे त्या ठिकाणी ODI मध्ये रोहित शर्माने या ठिकाणी पहिला खेळाडू ठरला आहे भारतीय खेळाडू लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरती वन डे सामन्यामध्ये शतक झळकावणारा. या ठिकाणी शतक एकट्यानेच केलं आहे रोहित शर्मा. लागोपाठ 2 नंबरला आहेत ज्यांनी शतक केलं नाही परंतु 90 रन केले आहेत 119 बॉल्समध्ये, सौरव गांगुली असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. ब्रिटनचे नवीन 59 क्रमांकाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अँडी बर्नहॅम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अँडी बर्नहॅम असं त्यांचं नाव आहे. ब्रिटनचे 59व्या क्रमांकाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपटू कोणता ठरलेला आहे खेळाडू? नीरज चोप्रा, सर्वेश कुशारे, मुरली श्रीशंकर की अविनाश साबळे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर.